आज आपण बघणार आहे राजारामपुरीतल्या हनुमान तालमीचा इतिहास। 1936 साली बांधलेल्या या तालमीला ह्या वर्षी 89 वर्ष पूर्ण झाले। इथल्या समाजातील सर्व लोकांना पहिल्यापासूनच व्यायाम आणि कुस्तीचा नाद असल्यामुळे ह्या तालमीचं नाव हनुमान तालीम असं देण्यात आलं। हनुमान तालमीच्या जिम मध्ये बरेच बॉडी बिल्डर तयार झाले। हनुमान तालमीचा कुस्तीचा आखाडा सुद्धा आहे। हा आखाडा डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार साहेब चालवायचे। हनुमान तालमीचे पुढारी माननीय शिवाजीराव कवाळे साहेब आणि संदीप कवाळे साहेब यांच्या माध्यमातून तालमीच्या इमारती जवळ अण्णाभाऊ साठे साहेबांच्या नावाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे ग्रंथालय आणि वाचनालय बांधायचे काम चालू आहे। आपल्या समाजातील पोरं शिकून मोठ्या अवध्यावरती जावीत ह्या हेतून त्यांनी ही संकल्पना हाती घेतली आहे। तसंच हनुमान तालमीचा हॉल देखील बांधायचं चालू आहे। त्याचे कारण असं की आपल्या समाजातील लोकांच्या घरातला कोणताही कार्यक्रम असू दे त्यासाठी त्यांना जास्त पैसे देऊन बाहेर कुठलाही हॉल बुक करायची गरज लागणार नाही। आपल्या समाजाच्या आणि आपल्या हक्काच्या हॉलमध्ये ते कोणताही कार्यक्रम करू शकतील। छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळेस एक प्रथा कोल्हापुरात चालू केली होती। नवरात्रीमध्ये 5व्या दिवशी ज्यावेळेस महालक्ष्मी अंबाबाई टेमलाबाईच्या भेटीसाठी जात असते त्यावेळेस इथल्या समाजातील लोकांना त्यांचे दर्शन घ्यायला मिळावे म्हणून शाहू मिलमध्ये 15 ते 20 मिनिटं पालखी थांबते। त्यावेळेस मातंग समाजातली लोक मोठ्या जल्लोषात त्या पालखीचं स्वागत करतात। राजारामपुरीच्या आगमन सोहळ्यामध्ये हनुमान तालीम ह्या वर्षी काय नवीन करणार आहे याची ओढ सगळ्या लोकांना लागलेली असते। हनुमान तालमीचा आगमन सोहळा एकदम जल्लोषामध्ये असतोय। तालमीचे सर्व मान्यवर आगमन सोहळ्यामध्ये उपस्थित असतात। हनुमान तालमीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की मला सांगा।